श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविकांनो. सनातन धर्मात जन्म आणि मृत्यू हे केवळ दोन बिंदू नाहीत, तर ती एक न संपणारी यात्रा आहे. आपण कधी विचार केला आहे का की जगामध्ये कोट्यावधी लोक असताना तुमचा जन्म कन्या राशीत का झाला? तुम्हालाच ही रास, हेच ग्रह आणि हीच नक्षत्रे का मिळाली? ज्योतिषशास्त्र सांगते की आपली रास ही केवळ आपल्या जन्माची वेळ ठरवत नाही, तर ती आपल्या पुनर्जन्माच्या कर्मांचा आरसा असते. पण यामागचे खरे आध्यात्मिक रहस्य काय आहे? जेव्हा देवर्षी नारदांनी सृष्टीचे पालन करते भगवान श्री हरिविष्णू यांना विचारले, हे प्रभू, माणसाला वेगवेगळ्या राशी कशा असतात, कशा मिळतात? विशेषतः कन्या राशीत जन्म घेणाऱ्या आत्म्यांचे पुनर्जन्माचे कर्म काय असते? तेव्हा भगवान विष्णूने जे उत्तर दिले ते ऐकून तुमचे डोळे उघडतील. जर तुमची रास कन्या असेल किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाची रास कन्या असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज तुमच्या आयुष्यातील अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. आज आपण जाणून घेणार आहोत की पुनर्जन्मात तुम्ही असे कोणते संकल्प केले होते, कोणते अपूर्ण हेतू सोडले होते, ज्यामुळे विधात्याने तुम्हाला या जन्मी कन्या राशीचे बनवले आहे. चला जाणून घेऊया भगवान विष्णूंनी सांगितलेले ते परम कल्याणकारी रहस्य. शास्त्रानुसार संपूर्ण ब्रह्मांड हे एका कालपुरुषच्या शरीराप्रमाणे असते. या कालपुरुषाच्या कुंडलीत कन्या रास ही 6व्या स्थानात येते. ज्योतिषशास्त्रात 6वे स्थान हे अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहे. हे स्थान आहे ऋण, रोग आणि शत्रू, म्हणजेच शत्रूंवर विजय मिळवण्याचे स्थान. कन्या राशीचा स्वामी बुध ग्रह आहे, जो बुद्धी, तर्क, गणना आणि चातुर्याचा कारक आहे. कन्या ही पृथ्वी तत्वाची आणि द्विस्वभावी रास आहे. याचा अर्थ असा की या राशीच्या लोकांमध्ये जमिनीशी जोडलेले राहण्याची वृत्ती आणि परिस्थितीनुसार स्वतःला बदलण्याची कमालीची लवचिकता असते. पण विचार करा, भगवान विष्णूंच्या मते 6व्या स्थानाची रास आत्म्याला का मिळते? जेव्हा एखाद्या आत्म्या मागच्या जन्मात काही विशिष्ट कर्मे करतो तेव्हाच त्याला त्या राशीत प्रवेश मिळतो. कन्या राशीचे प्रतीक काय आहे? एक कुमारिका, जिच्या एका हातात धान्याचे कणीस आणि दुसऱ्या हातात अग्नी आहे. हे प्रतीक अत्यंत पवित्रता, सेवा आणि परिवर्तनाचे दर्शन घडवितं. गरुड पुराण आणि पद्मपुराणातील कथांचा संदर्भ घेतला तर असे दिसून येते की आत्म्यांचा प्रत्येक जन्म हा त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि कर्मांवर आधारित असतो. भगवान विष्णूंनी नारदांना सांगितले की हे देवर्षी, कन्या राशीत जन्म घेतलेल्या आत्म्यांच्या मागच्या जन्मी एक मोठे ध्येय आणि संकल्प असतो, जो काही कारणास्तव पूर्ण होऊ शकलेला नसतो. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. जर तुमचा जन्म कन्या राशीत झाला असेल तर याचा सरळ अर्थ असा आहे की मागच्या जन्मात तुम्ही एखादे मोठे ध्येय निश्चित केले होते, खूप परिश्रम केले होते, परंतु ते ध्येय गाठण्यापूर्वीच तुमचा जीवन प्रवास संपला. तुमचा तो अपूर्ण राहिलेला हेतू, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच निसर्गाने आणि विधात्याने तुम्हाला हा जन्म दिला आहे. कन्या राशीच्या लोकांच्या कुंडलीत 5व्या स्थानात, म्हणजे जे पूर्व पुण्याचे स्थान आहे, ते शनिदेवाची मकर रास येते. मकर रास ही अत्यंत कष्टाळू आणि कर्मठ रास आहे. याचा अर्थ असा की पुनर्जन्मात तुम्ही प्रचंड कष्ट केले होते, लोकांसाठी त्याग केला होता, समाजात एक मानाचे स्थान मिळवले होते, परंतु काही अशी कर्माची उधारी किंवा ऋण शिल्लक राहिले होते जे फेडण्यासाठी तुम्हाला या जन्मी कन्या रास प्रदान करण्यात आली आहे. पुनर्जन्माच्या या कर्मामुळेच कन्या राशीच्या लोकांमध्ये जन्मजात काही विशेष गुण आढळतात. अतिशय कुशाग्र आणि विश्लेषणात्मक बुद्धी. या राशीचे लोक कोणत्याही गोष्टीचे सूक्ष्म निरीक्षण करतात. ज्या गोष्टी सामान्य लोकांच्या नजरेतून सुटतात त्या कन्या राशीच्या व्यक्ती लगेच पकडतात. परफेक्शनिस्ट यांना प्रत्येक काम अगदी पद्धतशीर आणि परिपूर्ण लागते. पसारा
किंवा अस्ताव्यस्त गोष्टी यांना अजिबात सहन होत नाहीत. सेवाभावी वृत्ती मागच्या जन्मातील ऋण चुकवायचे असल्याने या लोकांच्या मनात इतरांना मदत करण्याची तीव्र इच्छा असते. कोणालाही संकटात पाहिले की हे धावून जातात. हिशोबी आणि व्यावहारिक भावनिकतेच्या आहारी न जाता हे लोक जीवनाकडे अत्यंत व्यावहारिक दृष्टीने पाहतात. पैशांचे नियोजन आणि वेळेचे व्यवस्थापन यात हे पटाईत असतात. भगवान विष्णूंच्या मार्गदर्शनानुसार कन्या राशीत जन्म घेणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या कर्माची दिशा ही 3 नक्षत्राद्वारे ठरते. कन्या राशीत 3 नक्षत्रांचा समावेश होतो. उत्तरा फाल्गुनी, हस्त आणि चित्रा नक्षत्र. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र या नक्षत्राचा स्वामी सूर्य आहे. जर तुमचा जन्म या नक्षत्रात झाला असेल तर मागच्या जन्मी तुम्ही राजासारखे लीडरसारखे जीवन जगला आहात. या जन्मी तुमच्यात न्याय देण्याची आणि नेतृत्व करण्याची उपजत कला असते. हस्त नक्षत्र या नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. हस्त म्हणजे हात. मागच्या जन्मात तुम्ही आपल्या हातांनी कला, कारागिरी किंवा सेवेचे मोठे काम केले आहे. या जन्मी तुमच्या हातात एक वेगळी जादू आणि कसब असते. चित्रा नक्षत्र या नक्षत्राचा स्वामी मंगळ आहे. हे नक्षत्र सृजनाचे आणि विश्वकर्माचे ऊर्जेचे प्रतीक आहे. मागच्या जन्मात तुम्ही वास्तू, रचना किंवा काहीतरी नवीन निर्माण करण्याचे कार्य केले आहे. परंतु भाविकांनो, पुनर्जन्माच्या कर्मामुळे कन्या राशीच्या लोकांना या जन्मी काही मोठ्या आव्हानांचाही सामना करावा लागतो. भगवान विष्णू सांगतात की 6व्या स्थानाची रास असल्यामुळे या लोकांच्या आयुष्यात संघर्ष आणि शत्रू सहज निर्माण होतात. अतिविचार, बुध ग्रहांच्या प्रभावामुळे यांचे डोके 24 तास चालत असते. भूतकाळात काय झाले आणि भविष्यात काय होईल याचा विचार करून हे स्वतःलाच मानसिक त्रासात टाकतात. लोकांकडून कृतज्ञता मिळवणे. कन्या राशीचे लोक इतरांसाठी आपले रक्त आटवतात, रात्रीचा दिवस करतात, पण शेवटी त्यांना काय मिळते? लोकांकडून कौतुकाऐवजी टीका आणि विसर पाडला जातो. हे त्यांच्या पुनर्जन्माच्या कर्माचे ऋण फेडण्याचे लक्षण आहे. आरोग्याची काळजी. कालपुरुषाच्या शरीरात कन्या रास पोटाच्या खालच्या भागाचे आणि पचनसंस्थेचे प्रतिनिधित्व करते. यामुळे या राशीच्या लोकांना पोटाचे विकार, गॅस किंवा अपचनाचा त्रास वारंवार जाणवतो. जर तुमचा जन्म कन्या राशीत झाला आहे आणि तुम्ही जीवनात खूप संघर्षाचा सामना करत आहात तर पुनर्जन्माचे ते ऋण आणि कर्माचे दोष दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी अत्यंत सोपे उपाय सांगितले आहेत. बुधवारी श्री गणेशाची आणि भगवान विष्णूंची पूजा. कन्या राशीचा स्वामी बुध असल्यामुळे बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. पक्ष्यांना दाणे आणि गाईला चारा. हिरवा चारा गाईला खाऊ घालल्याने बुधाचा दोष निघून जातो आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. अतिविचारांवर नियंत्रण. ध्यान करा. प्रत्येक गोष्ट परिपूर्ण करण्याचा अट्टहास सोडा, कारण या जगात पूर्णत्व केवळ ईश्वराकडेच आहे. तर भाविकांनो, कन्या राशीच्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, कन्या राशीत जन्म होणे ही एक दैवी संधी आहे. मागच्या जन्मात राहिलेले अपूर्ण कार्य, तुमची अपूर्ण स्वप्ने या जन्मात पूर्ण करायची आहेत. तुम्ही बुद्धी आणि तुमची सेवावृत्ती हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. तुम्हाला काय वाटते? हा व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टी तुमच्या स्वभावाशी जुळतात का? तुमची नक्षत्रे कोणती आहेत? आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा. आणि अशाच सखोल आध्यात्मिक आणि ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भगवान विष्णू तुम्हा सर्वांचं कल्याण करत.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय श्री हरी विष्णू.